नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आणि तुम्ही आजचं वातावरण पाहू शकताय. एकदम मस्त आणि हिरवंगार असं वातावरण आहे या साईडचं. आणि ही जी जागा आहे ती फक्त पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. आणि एवढं सुंदर वातावरण आहे, चक्क स्वर्गच आहे इथे. तुम्ही महाबळेश्वरला जाण्यापेक्षा या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगला येऊ शकता. या ठिकाणी हे निसर्गरम्य वातावरण पाहायला येऊ शकता. कधीही यायचं असेल फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून अवघ्या 40 ते 45 मिनटाच्या अंतरावर हे ठिकाण आहे. आणि तुम्ही पाहू शकता हा जो घाट आहे आणि ही जी हिरवळ पसरलेली आहे अगदी अतिशय सुंदर. आणि या ठिकाणी एक छोटंसं देवीचं मंदिर आहे. या देवाचं दर्शन घेऊन आपण पुढं जाऊया. आणि हा जो परिसर आहे या ठिकाणी भरपूर असे मोर, लांडोर वगैरे आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचे वेगवेगळे आवाज, अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे. आणि हे जे ठिकाण आहे तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी मोर चाललेले आहेत. हे बघा, हे मोर दिसतात आहेत आपल्याला. आणि या ठिकाणी ही भात शेती आहे. सुंदर असं झुळझुळ झुळझुळ वाहणारं पाणी. या ठिकाणी छोटेसे धबधबेसुद्धा आहेत. आणि इथे पाहू शकता या ठिकाणी सुंदर असा एक धबधबा आहे. या ठिकाणी एक छोटासा तलाव आहे, त्यावरती हा धबधबा तयार झालेला आहे. आणि हा धबधबा किती सुंदर असा वाहत आहे आपण पाहू शकता. आणि इकडचं वातावरण एवढं मस्त आहे की आपण एखादी ट्रिप महाबळेश्वरला करण्यापेक्षा इथं जर केली तर अतिशय मजा येईल. आणि या ठिकाणी सकाळी जर तुम्ही आला, सकाळचं वातावरण अप्रतिम असतं. आणि या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगलासुद्धा येऊ शकता. एक दिवस वन डे ट्रिपसुद्धा करू शकता. आणि अतिशय कमी खर्चामध्ये होणारी ही ट्रिप आहे. अतिशय सुंदर वातावरण, एकदम मस्त निसर्गरम्य. या ठिकाणी सागाची, निरगिलीची आणि या ठिकाणी सर्व हिरवळ पसरलेली अशी मस्त असं वातावरण आहे. आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अजिबात गर्दी नाही, कोणत्याही प्रकारचा आवाज नाही, काही नाही. शांतता म्हणजे शांतता आहे. अतिशय सुंदर असं हे गाव आहे. आणि या गावाचं नाव आहे ते म्हणजे काळदरी. या काळदरीला तुम्ही भेट देण्यासाठी नक्की या. आणि या ठिकाणी सासवडपासून अगदी म्हणजे एक 10 ते 15 मिनटाच्या अंतरावरती हे गाव आहे. आणि इथलं वातावरण, इथली लोकं तुम्ही पाहाल तर 80-80 वर्षापर्यंत जगणारी या ठिकाणची लोकं आहेत. आणि या ठिकाणी होणारी ही भात शेती तुम्ही पाहिली तर अतिशय सुंदर आहे. आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे ढग आहेत ते पलीकडे डोंगरावरती उतरलेले तुम्हाला दिसतात. आणखी सकाळी जर तुम्ही आला, आपल्याला थोडासा उशीर झाला पण तुम्ही सकाळी लवकर जर आला एक 7च्या आसपास, तर तुम्हाला इथलं वातावरण एकदम मस्त म्हणजे अप्रतिम बघायला भेटेल. आता पाऊस नाही आहे आणि पावसाळ्यात तर एकदम भारी असतं. मी फॅमिलीला इथं 2-3 वेळा घेऊन आलेलो आहे. आणि या ठिकाणचं वातावरण त्यांना खूप म्हणजे खूप आवडलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या जवळ असणारे हे वातावरण असं पुण्याच्या जवळ कोणतंही वातावरण नाही आहे. आणि तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करा, एकदा तरी भेट द्या आणि तुम्हाला इथलं वातावरण नक्की आवडेल. आणि नक्की या. चला तर मित्रांनो, या ठिकाणी आपला व्हिडिओ हा आपण इथेच थांबूया. मी तुम्हाला आणखीन असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.